हेमंत म्हात्रे यांना विनंती करेन की आपण देखील यावं। हेमंत म्हात्रे तसेच रोहित तांडेल यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं। आलेल्या पाहुण्यांचं यथोचित सन्मान या व्यासपीठावरती आपण पाहतोय। त्याचबरोबर शरद म्हात्रे माजी ग्रामपंचायत सदस्य जिते तसेच शरद दादा म्हात्रे यांचा देखील सन्मान इथे होतोय। माझे ग्रामपंचायत सदस्य जिते तसेच अनिल दादा पाटील आमचे मोठे बंधू अनिल दादा पाटील बुरबी यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती। यस तर सर्व मान्यवरांचं सन्मान आपण इथे तसेच मनीष नाईक यांचा देखील सन्मान। तर आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित सन्मान आपण बोलूया। बाकी सन्मान नक्कीच या 3 षटकानंतर आपण वळणार आहोत। तत्पूर्वी कॉमेडी बॉक्स मध्ये अभिषेक पाटील। हॅलो, धन्यवाद संदीप पाटील। अनमोल किंग्स कलंबोली आणि के सरकार सुपरस्टार मानगाव या 2 टीम दरम्यान सुरू असलेली ही लढत आहे आणि टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे तो अनमोल किंग्स कलंबोली संघानं आणि निर्णय घेतला पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा। पण सुनील चावरी हा पहिल्या चेंडू दुसऱ्या चेंडूवरती स्वस्तामध्ये बाद झालाय आणि हा धक्का बसलाय तो अनमोल किंग्स कलंबोली संघाला। धावफलकावरती आपण बघतोय एकही धाव नाहीये, मात्र एक विकेट त्या ठिकाणी बाद झालाय। गोलंदाज साईश म्हात्रे, एक जबरदस्त गोलंदाज आहे साईश म्हात्रे। ओहो, हवेमध्ये चेंडू, इथे क्षेत्ररक्षक 2-2-3-3 पाठलाग करतायत पण जमिनीवरती चेंडू आदळतोय। एक धाव घेतली, दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत। साईश म्हात्रे आपण बघतोय मॅन फ्रॉम जासई आणि त्याच्या अपोजिट खेळणारा फलंदाज अनिकेत म्हात्रे आणि कुशल गुरव, मला असं वाटते कर्जत कडाव। कुशल गुरव एक जबरदस्त खेळाडू आहे, आक्रमक तर त्याच्याकडे ठासून भरलेली आहे तो कुशल गुरव स्ट्रायकर एंडला। हा मोठा फटका खेळायचा होता गलीमध्ये, क्षेत्ररक्षक आपण बघतोय एक धाव घेतली आहे कुशलने आणि एका धावेच्या बरोबरीने आता धावसंख्या वाढती आहे, धावा होतील त्यातील। सुनील चावरी त्या ठिकाणी बाद झालाय पण गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे साईश म्हात्रे असायचा खेळाडू ज्यानं सुनील चावरीचा मोठा अडसर त्या ठिकाणी दूर केलाय। अनिकेत म्हात्रेसाठी या ठिकाणी पारितोषिक आहे विवेक म्हात्रे आणि संदीप मस्कर यांच्याकडनं 2000चं पण लगातार 3 हॅट्रिक साठी माफ करा। अनिकेत म्हात्रे, वेळ घेऊ नका प्लीज। साईश चांगला फटका, इथे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतो, चेंडूच्या खाली एक धाव घेतली जाईल। आक्रमण आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये करण्याचा प्रयत्न केला पण सुनील चावरी जसा बाद झाला थोडीशी अडचण निर्माण झाली आहे।
4 धावा, 1 विकेट त्या ठिकाणी बाद झालाय तो अनमोल किंग्स कळंबोली संघाचा। एका बाजूला के सरकार सुपरस्टार मानगाव आणि दुसऱ्या बाजूला कळंबोली। ओह, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, पण त्यांचा वाईट चेंडूचा इशारा, अबांतरच्या मदतीने धावा मिळतील। 1 धाव त्या चेंडूवरती मिळते, एकूण धावा 5 होत आहेत। आक्रमण पाहायला मिळत नाहीये। संत आणि सावत सुरुवात करण्यास भाग पडलाय ते मानगाव टीमचे गोलंदाज साईश म्हात्रे। तर या टीम मध्ये योगेश पेंडकर आहे टीमचे कॅप्टन। त्यांना ओळखलं की साईशकडे तेवढी क्षमता आहे पहिल्या षटकामध्ये थांबून ठेवण्याची, आणि तो जो विश्वास आहे तो पहिल्या षटकात पूर्ण करताना पहिलं षटक इथे संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 6 धावा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ 6 धावा 1 बाद। सुनील चावरी त्या ठिकाणी बाद झालाय। कुशल गुरव अजूनही मैदानावरती आहे, 4 धावांचे योगदान। अनिकेत म्हात्रे 1 धाव 2 खेळतोय। नवीन गोलंदाज या वेळेला आपण पाहतोय नारायण उमासरे, मॅन फ्रॉम महाडचा खेळाडू नारायण नुमासरे। एक मला असं वाटतं मागच्या वेळेला आपण गोलंदाज बघितला, गोलंदाज नारायणचा हा चेंडू इथे सरळ क्रॅक केलाय, चेंडू सरळ जाईल दरम्यानच्या सीमारेषे पलीकडे आणि इथे 4 धावा मिळतील। फलंदाज कुशल गुरवला 4 धावांच्या बरोबरी धावसंख्या वाढतीये। आता आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे ती कुशल गुरवनं। पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं सुनील चावरीवरती खूप विश्वास ठेवला होता, त्याला त्या विश्वासाने सलामीला पाठवलं, पण त्यात त्याला अपयश आलं। कुशल गुरव अजूनही मैदानावरती स्तब्ध त्या ठिकाणी उभा आहे। त्यानं ओळखलंय की 1-2 धावा जरी घेतल्या तरी एक 4-5व्या षटकापर्यंत या मॅच मध्ये विकेट ठेवणं गरजेचं आहे। चांगला फटका नारायणच्या गोलंदाजीवरती, आक्रमण कुशल गुरवच्या बॅट मधनं आल्यात 6 धावा। सहा धावा कुशल गुरवच्या बॅट मधनं, अगदी तंत्रशुद्ध अशी फलंदाजी, जसा चेंडू येतोय त्या पद्धतीने फटके मारण्याचा प्रयत्न होतोय कुशल गुरव। मागच्या चेंडूवरती आपण बघितलं चेंडूला थर्मॅनच्या सीमारेषे पलीकडे धाडलं, आता लॉंगॉनच्या डोक्यावरनं मारला षटकार। नारायण उमासरे हा थोडा महाग ठरतोय। लोवर रिवर्सचा प्रयत्न धोका संभवतोय आणि कुशल गुरव इथे मात्र होतोय झेलबाद। झेलबाद होतोय फलंदाज या ठिकाणी कुशल गुरव। चांगली फटकेबाजी, एक षटकार मारला, एक चौकार त्यानं मारला, पण इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न थोडासा अंगलट आला आणि हा मोठा धक्का म्हणावा लागेल तो अनमोल किंग्स कळंबोली टीमला। नारायण उमासरे हा गोलंदाज असं वाटलं थोडासा महाग ठरतोय की काय, पण त्यानं मात्र कुशलची विकेट मिळवली आणि हा मोठा धक्का दिलाय अनमोल किंग्स कळंबोली टीमला। दुसरं षटक सुरू आहे, धावा झाल्यात त्या 16। एक विनंती आहे जे
इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बघूया पंचांकडे अपील केलं गेलंय पण नाही. स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल कृपया आपण बाजूला बसावं. जे स्क्रीनच्या समोर प्रेक्षक बसलेले आहेत प्लीज. हा तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना नम्र निवेदन आहे की आपण कृपया बाजूला बसावं. एक विनंती आयोजकांच्या वतीने. आपले धन्यवाद. 17 धावा. कुशल गुरव बाद झाला. त्यानंतर सुनील चावरी पहिल्या वेळेला त्यानं आपली विकेट गमावली आणि आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय नारायण ओमासरे. महाडचा हा खेळाडू आहे आणि योगेश पेंडकर सुद्धा महाडवरनं बिलॉंग करतो, ज्यानं बरीच मैदानं गाजवली, ज्याच्याकडे खूप मोठा दांडगा अनुभव आहे क्रिकेटचा आणि त्यानं विश्वास ठेवलाय तो नारायण ओमासरे वरती. हो हो हो, त्या विश्वासाला खरा उतारला नारायण आणि इथे मात्र धक्का मिळतोय. के सरकार स्टार मानगाव संघाकडून अनमोल किंग कळंबोली टीमला तिसऱ्या विकेटचं पतन. त्रिफळाचित होतो या वेळेला फलंदाज अनिकेत म्हात्रे. हा धक्का म्हणावा लागेल तो अनमोल किंग्स कळंबोली टीमला. पुन्हा एकदा निवेदन आहे, स्क्रीनच्या समोर जे आमचे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना मी आयोजकांच्या वतीने नम्र निवेदन करतो पुनश्च एक वार आपण तिथून बाजूला प्लीज. तिथून थोडासा अडसर निर्माण होतोय फलंदाजाला आणि गोलंदाजाला. प्लीज धन्यवाद. आपल्याला धन्यवाद दिले जातील. धन्यवाद धन्यवाद. तर इथे आपण बघतोय नारायण उमासरे वरती विश्वास ठेवला. असं वाटलं पहिल्यांदा की मार्क ठरेल की काय. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. इथे डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला, स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं. आशिष मेहरुल या फलंदाजाचा जो आक्रमक ओळखला जातो, आशिष मेहरुल जो टीमचा कॅप्टन आहे आणि त्यानं मात्र आल्या आल्या बचावात्मक पद्धतीनं का होईना पण आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलं. 2 षटकांचा खेळ संपला. 3 विकेटचं पतन झालं. धावफलकावरती धावा 3 बाद 18. साथी स्कोरर प्रतीक गोवारी जुई, त्यानंतर आमचे बाहुबली कांचन पालकर, एक जबरदस्त असे समालोचक आमचे मित्र, तंत्रशुद्ध समालोचक ते म्हणजे दीपक पाटील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा आणि पूर्ण टुर्नामेंटचं जे कव्हरेज करतायत ते आमचे अध्यक्ष संदीप पाटील, सतीश साईश म्हात्रे. पहिल्या षटकात 6 धावा साईशने खर्च केल्या आणि त्या साईश वरती विश्वास का ठेवू नये, कारण योगेशला चांगलं माहिती आहे की साईशकडे तेवढी क्षमता आहे. त्यानं सुनीलची विकेट मिळवली आणि त्याच्यावरती तो विश्वास साईश वरती ठेवला गेलाय. इथे बॅटची कडा लागते आणि इथे मात्र फलंदाज साईश अफलातून कामगिरी करतोय. जबरदस्त मारा करतोय, टिचून मारा करतोय आणि इथे मात्र डोक्यावर करू देत नाहीये फलंदाजाला. 4थ्या विकेटचं पतन 4 बाद 18. रायगड प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. खूप चांगली संकल्पना आपण बघतोय रायगड प्रीमियर लीग. येस सर. यस, इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानाकडे रवाना होतोय प्रतीक ठाकूर, मॅन फ्रॉम कळंबोली. दीपक पाटील यांना बरेचसे खेळाडूंची गावं माहिती आहेत, म्हणजे
नवीन फलंदाज मैदानावरती येतोय ती प्रतीक ठाकूर. डाव्या हाताचा फलंदाज आहे. पहिलं षटक ज्या साईशनं टाकलं त्याच्यावरती विश्वास ठेवला गेलाय. साईश मात्रे जासईचा खेळाडू. जासई म्हणजे इतिहास आहे जासईला, आपणा सगळ्यांना माहिती असेल. डिस्कस करतील पंच आणि ट्रॅक. चर्चा झालेली आहे. चला खेळा. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय प्रतीक ठाकूर. साईश मात्रे पुन्हा सज्ज, एकदा सज्ज झाला आणि इथे मात्र हवेमध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूला पकडण्याचा प्रयत्न आणि इथे मिसअंडरस्टँडिंग होतीये. दोघांचाही ताळमेळ चुकतोय. अगोदर कोणी धाव घेण्यासाठी पुढे सरसवायचं, पण इथे दोघांचाही अंदाज चुकला आणि धावचीच्या रूपात विकेट गमावतोय तो फलंदाज अर्जुन बेदी. आणि इथे हा 5वा धक्का मिळतोय तो अनमोल किंग्स कळंबोली टीमला. थोडासा अडचणीमध्ये आलेला आहे अनमोल किंग कळंबोली संघाला. के सरकार स्टार मनगाव टीमनं थोडस अडचणीमध्ये आणण्याचं काम केलंय. आपण बघतोय महाड माणगाव या परिसरातून आलेले हे खेळाडू. तसं बघायला बघितलं गेलं दीपक पटेल तर त्या परिसरातले हे सगळे खेळाडू आहेत बऱ्यापैकी. मला असं वाटतंय माणगाव आणि महाड, माणगाव तालुका असेल, महाड तालुका. योगेश पेंडकर नवीन फलंदाज मैदानावरती आदेश मते. 5 विकेट इथे गमावल्यात आणि धावा केवळ आहेत त्या 19. तर थोड्याच वेळामध्ये अभिषेक या व्यासपीठावरती पुण्यावरून कैलाश म्हात्रे यांचे अतिशय जवळीक मित्र दीपक शेठ पाटील आणि सागर शेठ पाटील यांचं आगमन होणार आहे. पुण्यावरून ते या स्पर्धेला विजिट देण्यासाठी येत आहेत. हा प्रेम आहे कैलाश शेठ म्हात्रे यांच्यावरती. नक्कीच. इथे मात्र मोठा फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे धोका होता पण नाही. फलंदाज बाद होता मात्र इथे वाचलेले आहेत. कारण असं वाटलं होतं की झेड पकडतील की काय. प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा पण नारायण उमासे यांना त्यात सफलता मिळाली. प्रयत्न चांगले होते. धाव या चेंडूवरती घेतली जाईल. 1 धाव 20 वरती पोहोचली आहे ती टीम अनमोल किंग कळंबोली. यानंतर मला असं वाटतं नाईट मध्ये मॅचेस होतील. या मॅच नंतर म्हणजे अगदी दोन्ही टीमला संधी मिळाली डे मध्ये खेळण्याची. पहिला सामना फार चांगला झाला ज्या सामन्यामध्ये सुशांत मोकलने प्रभावित केलं. मोठा फटका खेचला आहे. क्षेत्ररक्षक आहे पण इथे काय फिल्डिंग पाहायला मिळते. अफलातून फिल्डिंग पाहायला मिळाली. स्वतःला झोकून देतोय क्षेत्ररक्षक सचिन करकरे. सचिन करकरे नावामध्ये जादू आहे. ज्यांनी आपण पाहिलं असेल हेमंतजी करकरे ज्यांनी आता काही दिवसापूर्वी आपण 26/11चा हल्ला झाल्यानंतर मला असं वाटतं 16 वर्ष त्याला पूर्ण झाली. हेमंत करकरे शहीद झाले आणि हे करकरे या क्रिकेटसाठी आपलं बलिदान देताना, क्रिकेटसाठी स्वतःला झोकून देताना इथे धावा घेतल्या जातील. मात्र 1 आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 23 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक सतीश मात्रेचा. साईश मात्रे हा एक चांगला गोलंदाज आहे ज्याचा टप्प्यावरती आणि वेगावरती खूप चांगलं नियंत्रण आहे. इथे मात्र थोडीशी नजर लागली की काय साईश मात्रेला पंच संजय सावंत सर आमच्या दिशेने वळतायत. त्यांनी इशारा केलाय की हा चेंडू स्वैर आहे. अवांतरच्या मदतीने धावा मिळतील आणि या एका धावेच्या बरोबरीनं 24 धावसंख्या झाली आहे टीम अनमोल किंग कळंबोली या संघाची. अनमोल किंग्स कळंबोली. एखादा किंग निर्माण होणं गरजेचं आहे. एखाद्यानं किंग म्हणजे राजासारखी फलंदाजी केली पाहिजे. आक्रमण त्यानं केलं पाहिजे पण गोलंदाजाने डोकं वर करू दिलं नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा 8 धावांच्या सरासरीनं
पण आपण जर वेगळा विचार केला तर 5 विकेट त्यासाठी गमावल्यात, म्हणजे खूप मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतंय. 24 धावा असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 षटकं संपलेली आहे. ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानाकडे जातीये. ड्रिंक्स ट्रॉलीची 4 व्हीलर आपण जर पाहिली, या संदीप सर, तर व्यासपीठावरती आत्ता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, खालापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाना पाटील हे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर खोपोलीचे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. आमचे अनिरुद्ध जोशी अंकल हे देखील उपस्थित झालेले आहेत. अजय भागीत, सर्व आई ग्रुपचे सर्व पदाधिकारी, या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. आमचे कमलाकर दादा पाटील असतील, त्याचबरोबर सर्व मॅनेजमेंट कमिटी, आमचे आदरणीय शिल्पकार कैलाशेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे, खूप चांगलं या पद्धतीने मॅनेजमेंट अभिषेक चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. आमचे अजय पवार हे देखील उपस्थित झालेले आहेत. अजय भोईर यांची मेहनत नक्कीच, विवेक म्हात्रे असतील, निकेश म्हात्रे असतील, धनराज म्हात्रे, सगळे म्हणजे खरोखरच ही स्पर्धा पूर्णपणे यशाचा शिखर कसा गाठेल यासाठी सर्व अतोनात प्रयत्न करतायत. हा, नक्कीच त्या सगळ्यांचा धन्यवाद मांडणं फार गरजेचं आहे. आपण पाहत आहे आमचे कैलास जे गणेश नाना, ज्यांना प्रेमानं नाना असं ओळखलं जातं, ते त्यांचं क्रिकेट प्रति खूप मोठं प्रेम आहे. आणि खालापूर टेनिस क्रिकेटचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांचंही स्वागत आहे. आमचे रमेश पाटील जे ग्रामपंचायत सदस्य मासोड चिंचवली ना, त्यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहे. 4थं षटक या ठिकाणी घेऊन कोण येणार याकडे मात्र प्रेक्षकांच्या नजर आहेत. 4थ्या षटकासाठी सचिन करकरे यांच्यावरती आता जबाबदारी देण्यात आलेली आहे. सचिन करकरे बघूया कशी गोलंदाजी करतायत. सचिन करकरे, फार चांगलं आयोजन. रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं आहे. आणि हा बहुमान ज्यांना मिळाला ते आयु ग्रुप ओवे, महाराष्ट्र राज्याचे सर्वेसर्वा कैलासदादा म्हात्रे, त्यांची सगळी टीम, ज्यांनी अथक अशी मेहनत करून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने 4 चांद लावण्याचा प्रयत्न केलाय, त्यांना मनापासून धन्यवाद देऊया. सचिन करकरे पुन्हा एकदा तयार. 4थं षटक तो घेऊन आलाय या वेळेला गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर एंडला उभा आहे. डाव्या हाताचा फलंदाज प्रतीक ठाकूर. ठाकूरला आपली ठाकूरगिरी दाखवावी लागेल, पण लोवर फुलटॉस चेंडू होता. या चेंडूवरती अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा केवळ 24. 4थं षटक सुरू असताना 24 धावा आपण बघतोय धावफलकावरती आहेत. प्रेक्षकांनी आता तुडुंब भरलेलं हे मैदान, प्रेक्षकांची गर्दी. किरण पाटील इथून प्रस्थान करतायत, त्यांचे मित्र, त्यांनाही धन्यवाद देऊया. किरण पाटील यांनी मला असं वाटते गॉगल्स स्पॉन्सर्ड केलेले आहेत, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. आय विजन चे मालक किरण पाटील. वळूया मॅच कडे. 24 धावा धावफलकावरती असताना सचिन करकरे, मी अगोदरच म्हणालो की क्षेत्ररक्षण करताना फार चांगली कामगिरी केली यांनी. गोलंदाजी करतानाही मोठे वाव देत नाहीत फटके मारण्याचे. स्लोवर केलाय, फसावला इथे गोलंदाजाला फलंदाजाला. असं वाटलं की या चेंडूवरती काहीतरी चमत्कार घडेल, पण गोलंदाजाकडे वेगापेक्षा नियंत्रण आणि टप्पा फार महत्वाचा असतो. आणि ते दाखवले सचिन करकरेनं. इथे टप्पा त्यांना अचूक ठेवला, वेग त्याचा त्या ठिकाणी थोडा सावरला आणि त्याच्यामध्येच त्यानं इथे फलंदाजाला पूर्णपणे संभ्रमित करून टाकलेला आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय या षटकामध्ये. 24 धावा. स्लोवर करतोय. मला गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे, पण थोडासा चेंडू जास्तच त्यानं एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला. बाहेर निघाला. पंचांनी सांगितलं की हा चेंडू स्वैर आहे, अवांतरच्या मदतीने धावा वाढतील. बऱ्याच कालावधीनंतर धावफलकावरती होत आहे धावा 25 धावा आपण धावफलकावरती बघतोय. सचिन करकरे
हा चेंडू, काय गोलंदाजी आहे, वाह काय गोलंदाजी आहे. टप्पा फार चांगला आहे. टप्पा पडला की चेंडू आतमध्ये झपकन वळतोय. फलंदाजाला काही कळण्याच्या अगोदर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. आणि हे सगळं जे चित्र आहे ते मात्र क्रिकेटचं जे चित्र आहे. फक्त आता असं वाटतंय की विकेट किपर आणि गोलंदाज यांच्यामध्ये प्रॅक्टिस सुरू आहे की काय, अशी गोलंदाजी बघा ही शैली. याचा चेहरा जर आपण बघितला युगेंद्र चहल सारखा चेहरा वाटतोय सचिन करकरेचा. आणि टप्पा पण तसाच आहे. काय करावं प्रश्न पडला. अगदी स्लोवर चेंडू, खूप चेंडूला टर्न करतोय, चेंडूला वळण खूप देतोय हा सचिन करकरे. आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेत फलंदाज मोठे फटके मारण्याकरता. चांगली गोलंदाजी आहे सचिन करकरे याची. क्षेत्ररक्षण करताना त्यानं प्रभावित केलं. त्यानंतर गोलंदाजी करतानाही त्यानं स्वतः वरती जो विश्वास त्या ठिकाणी कर्णधार योगेश पेंडकरने ठेवला त्या विश्वासाला खरा उतरलाय. टेनिस मध्ये एवढे चेंडू टर्न करणं म्हणजे फार मोठं काम आहे आणि ते मैदानावरती सुरू आहे सचिन करकरेकडून. हा मोठा फटका. यावेळेस मात्र चेंडू जाईल का सीमारेषेच्या दिशेनं, पण नाही. एक धाव घेतली जाते सांघिक रूपात का होईना. सचिन करकरेला विकेट मिळतीये सांघिक रूपात का होईना, पण या फलंदाजाचं पतन होतंय. प्रतीक ठाकूर इथे धावचीत झालाय आणि हा 6वा हादरा मिळाला तो अनमोल किंग टीमला. धावफलकावरती धावा असताना 27-5 बाद. हॅलो, धन्यवाद डीजे. सुंदर सुंदर गीत या ठिकाणी सादर करत असताना आपण त्यांनाही धन्यवाद देऊया. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सुरू असलेलं हे थेट प्रक्षेपण त्यांच्या टीमलाही मनापासून धन्यवाद आहेत. जीत रोजारियो माथेरानचा खेळाडू आहे. माथेरान जीत रोजारियो. हॅलो, जीत. ओ हो, जीतनं पहिल्या चेंडूवरती इथे आपण बघतोय की खूप चांगला चेंडू फेकला. माथेरानचे खेळाडू आहेत जीत. माथेरानमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथे संदीप पाटील सर 5,000 रुपयाची टुर्नामेंट असायची. एक 15-16 वर्षापूर्वी मी गेलो होतो, पण कृष्णा सातपुतेसाठी 25,000 त्यावेळेस दिले गेले होते. म्हणजे तिथले माथेरानचे जे आमचे कदम बंधू आहेत त्यांनी त्यावेळेला त्या टुर्नामेंटचं आयोजन त्यांच्या सगळ्या यांनी केलं होतं. एवढं क्रिकेटचं प्रेम आहे. इथे लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार मारला जातोय आणि या 6 धावाच्या बरोबरीनं जीतवरती आता मात्र हल्ला चढवलाय तो फलंदाज आदेश मतेनं. तिथे मला असं वाटते भारत आणि आफ्रिका या 2 टीम दरम्यान जी मॅच झाली त्या मॅचला जे अंपायर होते ते पण तिथे आले होते, बरोबर आहे ना? का ऑस्ट्रेलिया का आफ्रिका काहीतरी, पण बऱ्याच वर्षापूर्वी मला आठवत आहे. अगदी क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे. माथेरान म्हटल्यानंतर जरी तिथलं मैदान जर आपण बघितलं अगदी सुंदर असं मैदान आहे, पण त्यासाठी खूप चालावं लागतं. धावफलकावरती धावा आहेत त्या 33. गोलंदाज तयार. चांगला चेंडू होता जीतचा. या वेळेला मात्र एक धाव घेतली जाईल आणि या एका धावेच्या बरोबरीने धावफलकावरती धावा होतील त्या 34 धावा. 34. आक्रमण करावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की 61 धावांचा पाठलाग सहज झाला. 62 धावा सहज केल्या त्या सुशांत मोकलच्या फलंदाजीच्या जोरावरती. इथे किमान 50 धावा कराव्या लागतील. आताचं वातावरण जर बघितलं थोडंसं ते वातावरणामध्ये बदल झालाय, त्यामुळे 50 पर्यंत धावा होणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने फलंदाजी जर का झाली ना तर मात्र या मॅच मध्ये चांगली मजा निर्माण होणार आहे. पण गोलंदाजांनी डोकं वर करू दिलं नाही मी म्हणेल. एकूण धाव संख्या झाली 36. विकेट गमावल्यात त्या मात्र 6. षटक सुरू आहे ते 5वं. जीत रोजारियो हा गोलंदाज आहे. आक्रमण चांगलं आहे.
त्याचं टप्पा खूप चांगला आहे. पहिला चेंडू डॉट टाकला, त्यानंतर षटकार मारला आणि त्यानंतर मात्र त्यानं स्वतःला सावरलं. तो जीत पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकर एंडला चेंडू होता गरंगळ चालला. यावेळेस मात्र लॉंगॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चेंडू उचलतो, थोडा चाचपडलाय. इथे थोडासा या ठिकाणी स्वतःचा बॅलन्स करताना चुकलाय क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील महेश म्हात्रे यांना आणि या 2 धावांच्या बरोबरीनं 38 पर्यंत धावसंख्या पोहोचलेली आहे. 38 धावा. रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं आहे. 5व्या पर्वामध्ये आपण बघतोय आई ग्रुप ओवे यांनी फार सुंदर असं आयोजन या ठिकाणी केले. 5 षटकांचा खेळ संपलाय. 6 विकेटचं पतन झालंय आणि 38 धावा धावफलकावरती आल्यात. त्या म्हणजे अनमोल किंग कळंबोली टीमच्या. नवीन गोलंदाज नारायण ओमासरे यांच्यावरती विश्वास ठेवला योगेश पेंडकरनं. एक मास्टर माइंड कॅप्टन म्हणून ज्याची ओळख आहे आणि ज्याचं नाव या टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठं आहे तो योगेश पेंडकर आता कुठेतरी वेगळे प्रयत्न करतोय. त्यानं नारायणवरती विश्वास ठेवला या शेवटच्या षटकासाठी. कारण नारायण ओमासरेनं धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 12. साईशनं धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकात 6. साईश म्हात्रे पुन्हा आला, त्यानं धावा खर्च केल्या 3, 6 आणि त्यानंतर सचिन करकरे यांना पाचारणी केलं, त्यांनी धावा खर्च केल्या 3. जीतनं धावा खर्च केल्या त्या 11. ओहो काय चेंडू होता. बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये विकेटचं पतन होतंय. धक्क्यावरती धक्के मिळत आहेत अनमोल किंग टीमला. आता के सरकार पुन्हा एकदा बहुमतानं सरकारमध्ये येते की काय असा प्रश्न त्यांच्या गोलंदाजांनी निर्माण केलाय. कारण डोकं वर करू दिलं नाही प्रतिस्पर्धी संघाला. मोठ्या धावा 50 पर्यंत धावा आल्या ना तर मॅच मध्ये मजा आहे. परंतु इथे मात्र या के सरकारनं जी आपली गोलंदाजीची धार आहे ती मात्र कायम ठेवली आहे. सात विकेट मला वाटतं या ठिकाणी गमावल्यात. केवळ धावा फलकावरती 38. शेवटचं षटक आहे हे डेथ ओव्हर ज्याला आपण म्हणतो, स्लॉग ओव्हर. आक्रमण त्या ठिकाणी केलं पाहिजे पण विकेट पहिल्या चेंडूवरती नारायण उमासरे यांनी घेतली आणि इथे बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येते लॉंग ऑफचा चेंडूच्या खाली, चेंडू उचलेल तोपर्यंत एक धाव घेतली जाईल आणि या एका धावेच्या बरोबरीने आता 39-7 बाद शेवटचं षटक सुरू असताना विकेट खूप चांगली आहे, कडक विकेट आहे, पाटा पिच ज्याला म्हणतो. पण आता ज्या क्लायमेटचा आपण विचार केला, आताचं जे वातावरण बघितलं त्या वातावरणामुळे चेंडू नीटचा बॅटवरती येत नाही, त्यामुळे फलंदाजाला कसरत त्या ठिकाणी करावी लागते. 50 पर्यंत धावा होणं गरजेचं. इथे एक खराब चेंडू, त्याचा खरपूस समाचार. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे, खणखणीत चौकार. एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग जबरदस्त आयोजन, अतिशय चांगल्या टीम्स यावर्षी आपण पाहतोय. दरवर्षी चांगला परफॉर्मन्स प्रत्येक खेळाडूकडनं होतो आणि यावर्षी तसाच खेळ सुरू असताना आपण पाहतोय गोलंदाज नारायण उमासरे जो महाड तालुक्यामधला खेळाडू आहे आणि महाड तालुका म्हटल्यानंतर शिवछत्रपती
जी राजधानी आहे रायगड त्या ठिकाणी आहे, पवित्र ठिकाण आहे महाड म्हटल्यानंतर. आणि हा गोलंदाज नारायण सुद्धा चांगली कामगिरी करतोय टीमसाठी. हा लोवर फुल टॉस, याच्यावरती आक्रमण होईल, चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. इथे मात्र आता चुकीला माफी नाही, षटकार. काय फटका सजवला, सरळ चेंडू धाडला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून फलंदाजानं. आणि या 6 धावांच्या बरोबरीने आता मॅच मध्ये रंगत निर्माण होईल यात बिलकुल शंका नसेल, कारण 49 धावा धावफलकावरती आल्या. शेवटचा बॉल जर का षटकार मारला तर 55 होतील, चौकार मारला तर नक्कीच 53. बघू, इथे मात्र एकही धाव नाही. 50 धावांची गरज भासते की काय असा प्रश्न निर्माण झालाय. मी म्हणालो होतो की 50 जर का पर्यंत जर का झाला, या दोन्ही सामन्यामध्ये जर रंगत द्यायची असेल तर 50 धावा होणं गरजेचं आहे. 49 भलेही एक कमी असेल पण ही मॅच चांगली होणार, कारण आताचं वातावरण जरा बदललेलं आहे. आता विकेट थोडीशी नमी झालेली आहे, विकेट थोडी स्लो झालेली आहे. त्यामुळे जरी या 50 धावा करायच्या असतील ना तरी त्या तेवढ्या सोप्या नसतील आणि तेवढ्या अवघडी नसतील. परंतु येणाऱ्या सत्रामध्ये या 50 धावा करतील का फलंदाज के सरकार ग्रुप सुपरस्टार माणगाव टीमचे फलंदाज, की या धावा रोखतील अनमोल किंगचे सगळे किंग्स? हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया पुन्हा एकदा दीपक पाटील यांना. धन्यवाद अभिषेक. तोपर्यंत संदीप पाटील यांच्याकडे. तर नक्कीच लाईट्स ऑन केले जाईल. तत्पूर्वी मी विनंती करतोय, काही सत्कार आपण इथे घेणार आहोत. तर या व्यासपीठावरती उपस्थित असलेले खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाना पाटील यांना विनंती करेन की यावं आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. सन्माननीय गणेश नाना पाटील इथे उपस्थित झालेले आहेत, कारण चांगलं योगदान त्यांचं खालापूर विभागाला लाभतंय. खेळाडूंना चांगलं प्रोत्साहन नेहमीच देत असतात आणि खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष या पदावरती ते आरूढ आहेत. तर त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय. त्याचबरोबर मी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रमेश पाटील यांना विनंती करेन कोपोलीचे की रमेश दादा आपण देखील यावं, आपला सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. रमेश पाटील यांचा हा सन्मान आमचे वासुदेव मामा म्हात्रे आणि या स्पर्धेचे शिल्पकार कैलाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. अतिथी देव भव. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं यथोचित सन्मान इथे. तर पहिला सत्राचा खेळ इथे संपला आहे आणि टावर ऑन करा ऑपरेटर. यस, ओके, एकच झालंय बघ. ओके, तर नक्कीच लाईट्स ऑन झालेली आहे. परफेक्ट आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. बाकी अजून बाकी आहेत, ते चालू आहेत. बघूया आता कोणत्या पद्धतीने हा सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण पहिल्या मॅच मध्ये हरिओम डोलवी पेन या संघाने मात्र नक्कीच विजय संपादन केलाय. तर आता या मॅच मध्ये पाहूया काय होतंय, कारण टॉस जिंकल्यानंतर आशिष मेहरुल ज्याने फलंदाजी करण्याचा निर्णय आणि तब्बल 6 षटकांमध्ये 49 धावा धावफलकावरती लावल्यात. आता डिफेन्स कोणत्या पद्धतीने करतील याचं धावतोड ऐकण्यासाठी बोलूया दीपक पाटील सर. थँक्यू सो मच संदीप सर, थँक्यू सो मच अभिषेक सर. 50 धावांचं टार्गेट सेट करण्यात आले. फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. हाफ इनिंग आपण पाहिली सूर्यप्रकाशामध्ये, त्यानंतर अर्धी इनिंग फ्लड लाईट्स मध्ये. हेच 2-3 दिवस सातत्याने आपण पाहतोय. जेव्हा दुसरा सामना असो रायगड प्रीमियर लीग मधला, अर्धी इनिंग्स
आणि त्याचमुळे कदाचित नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी उजेडामध्ये करण्याचा जो निर्णय घेण्यात आला, अनमोल किंग्स कळंबोली त्यांना खरंच अपेक्षेप्रमाणे यश मिळाले का हे या 6 ओव्हर्स नंतर जरूर समजेल. परंतु त्यांचा हार्ड हिटर बॅटर सुनील चावरीला खातही उघडू दिलं नव्हतं. लवकर बाद झाला. खूप चांगली बॅटिंग बॉलिंग करत साईश मात्रेकडून झाली होती. त्यानंतर अनिकेत मात्रे असेल, अर्जुन बेदीचा जो रनआउट होता, मी तर म्हणेन तो एक महत्वाचा टप्पा होता पहिल्या इनिंग मधला, कारण त्याच्याकडे ती क्षमता होती लॉंग इनिंग साकारण्याची. आशिष मेहरुल लवकर बाद झाला. हे सगळे दिग्गज बाद झाल्यानंतर खरं तर थोडासा डाव सावरण्याचा प्रयत्न कानपोलीचा 7व्या क्रमांकावर आलेल्या आदेश मतेने केला. 8व्या क्रमांकाच्या महेश मात्रेनं मी तर म्हणेन संकटामधून बाहेर काढलं. आणि या दोघांनी केलेल्या ज्या धाबा होत्या, इम्पॅक्ट प्लेअर सुद्धा इम्पॅक्ट टाकू शकलेला नाहीये, तो सुद्धा प्रतीक चाचपडताना खेळताना दिसला. सगळ्या गोष्टी घडल्या. त्यामुळे अपेक्षित टप्पा होता अनमोल किंग कळंबोली संघाच्या की उजेडामध्ये बॅटिंग करावी, 60च्या आसपास धाबा घेऊन जाव्या. आणि त्यानंतर मात्र फ्लड लाईट्स मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांना सुद्धा माहिती आहे की चेसिंग करणं सोपं नाहीये फ्लड लाईट्स मध्ये, आणि तोच दबाव टाकावा. परंतु तरी सुद्धा मी म्हणेन 50 धाबा सुद्धा पुरेशा ठरू शकतील, कारण गेले 2-3 दिवस सातत्यानं आपण जे सामने पाहिले त्या मैदानावरचे फ्लड लाईट्स मध्ये थोडेसे जेव्हा जेव्हा हवेमध्ये पाहायला गेलं तर हळूहळू गारवा पसरायला लागतो, गोलंदाजांना थोडी मदत मिळते आणि चेंडू सुद्धा खरं तर सीमारेषेच्या पलीकडे वेगानं जात नाहीयेत. बऱ्याच वेळेला कॅचेस बाउंड्री लाईनला होताना आपण पाहिलेत. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर इकडे अनमोल किंग्स कळंबोली संघाला सुरुवातीपासूनच प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी जी असेल ती आशिष मेहरुलवर अर्थातच असणार आहे. जाऊया बॅच कडे. योगेश पेंडकर ऑन स्ट्राईक आणि प्रभू कडू अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते की सरकार सुपरस्टार माणगाव या टीम कडून गोलंदाजी मार्कवर आशिष मेहरुल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आघात. वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर आणि इकडे गाऱ्याच्या बॅट मधून निघालाय. पहिल्याच बॉलवर वेलकम षटकार. काय सुरुवात केली, काय ती आक्रमकता. पहिल्याच बॉलवर षटकारानं मात्र स्वागत केलंय मेहरुलचं. अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. अप्पर कटचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंट बॉल लाईनच्या दिशेनं जाईल चेंडू सीमा पार. योगेश पेंडकरच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. धूमधडाक्यामध्ये मात्र इकडे सुरुवात झाली ती केस सरकार सुपरस्टार माणगाव या संघाची. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट योगेश पेंडकर. 2 बॉल 10 धावा. ओ मेहरुलला पुढे सरसावत बडे शॉट मिड ऑन क्लिअर करत बॉल जाईल लॉंग ऑनच्या दिशेनं सीमा रेषेच्या पलीकडे सर्कल फोडत असताना गाऱ्याच्या बॅट मधून निघतोय आणि एक चौकार. 3 चेंडू आणि 14 धावा. आक्रमकता सिद्ध केली या मैदानावर कॅप्टन योगेश पेंडकरनं. ओ द स्टम्प्सनं हळुवारपणे हलक्या हातानं यावेळेस मात्र स्टीअर केलं होतं बॉलला पॉइंट कडे. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. आता पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये मजबूत धाबा कुठल्यात आणि त्याच बरोबरीनं स्ट्राईक रोटेट करणं, आपल्या साथी सहकार्यावर सुद्धा तेवढाच विश्वास ठेवणं एक चांगल्या कॅप्टनचं लक्षण आहे. आणि गेले कित्येक वर्ष सातत्याने आपण पाहतोय रायगड जिल्ह्यासाठी मात्र एक यशस्वी संघनायक म्हणून नेहमीच मिरवलं या खेळाडूला. मग प्रतीक इलेव्हन डिंग डॉंग पुणे सारखा व्यावसायिक दर्जाचा संघ असेल त्या संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूनं केलंय आणि तोच योगेश पेंडकर. पेशानं इंजिनियर, वेल क्वालिफाईड फायटर जेट या टोपण नावानं मात्र या खेळाडूला संबोधलं जातं. इकडे पहा प्रभू कडूचा थोडासा वेगळा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न मात्र निष्फळ गेला. इकडे डॉट बॉल निर्धाव चेंडूनं पहिला खरं तर निर्धाव चेंडू असेल तो आशिष मेहरुलचा थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण पहिल्या 3 बॉलवर 14 धावा दिल्यात आणि त्यानंतर मात्र थोडंसं कमबॅक करत असताना यावेळेस थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. थोडासा बाहेरून चाललेला हा चेंडू
पंच इशारा करत असताना पॉइंट बॉलचा एक अतिरिक्त रन एक्स्ट्राज मध्ये बढोतरी धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 16 वर 16 ऑन बोर्ड नाव. आशिष मेहरूचं षटक चांगलं पडायलाच हवं होतं पण तो सर्कलच्या षटकामध्ये खरं तर पहिल्याच ओव्हर मध्ये प्रमुख गोलंदाजावर मात्र मार. आडवा पॅट ऑन साइडला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. कडूचं तोंड थोडंसं कडू झालं असेल. इकडे आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. महागड षटक कॅप्टन कडून आशिष मेहरूच्या या ओव्हर मध्ये धाबा आल्यात त्या 16 कोणतीही सफलता नाहीये. पहिलं षटक बिनबाद 16 धाबा केसरकर. गरज आहे 50 टार्गेट आहे या मॅच मध्ये. 5 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. लढावं लागेल. अनमोल किंग्स कळंबोली काल आपण पाहिलं या मैदानावर तर 46 धावांचे सामने जे अगदी टाय झाले होते म्हणजे 46 धावा करताना सुद्धा नाकीनं वाला होतं प्रतिस्पर्धी टीम्सना आणि असे 2 सामने काल रंगले होते आणि त्याचमुळे खरं तर फ्लड लाईट्स मध्ये थोडंसं चेसिंग करणं जड जातं परंतु त्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये इकडे फायटर जेट ला बात करावं लागेल तरच या मॅच मध्ये थोडंसं घुसू शकतो तो अनमोल किंग्स कळंबोली. दुसरं षटक गोलंदाजी मार्क वर साहिल खानावकर येतोय. योगेश पेणकर आणि प्रभू कडू अशी सलामीची जोडी. गोलंदाजांनी फार चांगली कामगिरी केली की सरकारच्या. निलेश केसरकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय दरवर्षीप्रमाणे. साहिलचा हा बॉल व्हॉट अ शॉट. अप्रतिम कव्हर ड्राइव्ह. हे फटके तुम्हाला त्याच्याच पाठमधून पाहायला मिळते. दुसऱ्या धाब्यासाठी ओ व्हॉट अ सुपर रनिंग बिटवीन द विकेट. क्लास रनिंग बिटवीन द विकेट. असं वाटत होतं एका क्षणाला योगेश पेडकर बाद होईल की काय परंतु काय चित्त्याची चपळाई मात्र दाखवली आणि या 2 धाबा मात्र पूर्ण करण्यात आल्या. हे फटके तुम्हाला तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. योगेश पेणकर अफलातून स्क्वेअर कट जिगरी स्ट्रेट ड्राइव्ह अद्वितीय हेलिकॉप्टर शॉट्स असतील आणि गवताला चाटून जाणारा स्वीप शॉट्स असेच काहीशे शॉट्स वर्णन मात्र त्याचं अनेक 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 मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच योगेश पेणकर आज महाड खरं तर पाहायला गेलं तर रायगड जिल्हा ओळखला जातो श्री छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड म्हणून आणि त्याच महाडचं रत्न योगेश पेणकर. नक्कीच दीपक मी मगाशी उल्लेख केला होता की पुण्यावरून आमचे मान्यवर इथे उपस्थित होणार आहेत. कैलास शेठ म्हात्रे यांचे खास फ्रेंड आहेत आदरणीय सुनील शेठ पाटील साहेब आणि सागर शेठ पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर या आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याच्या वतीने कैलास शेठ आणि गुरु शेठ यांच्या वतीने सुनील शेठ आणि सागर शेठ आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. इकडे योगेश पेणकरच्या बॅटमधून आणखीन एक चौकार पाहायला मिळालाय. पहा दडपण आहे साहिल खानावकर या यंगस्टर समोर. फुल टॉस होता कट केला अगदी पॉइंट मधून पॉइंट आणि गलीमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय आणि चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करत असताना दबाव जरूर आहे कारण युवा गोलंदाज आणि समोर मात्र एक कसलेला फलंदाज. ओ यावेळेस मात्र चांगला ड्राइव्ह आणि स्ट्रेट टू द फिल्डर अ बिग विकेट आणि नक्कीच पाहायला गेलं तर योगेश पेणकरची विकेट घेणं म्हणजे साध्या सुध्या गोलंदाजाचं काम नाहीये. ही स्वप्नवत कामगिरी करत असताना युवा गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. साहिल खानावकर आज खरं तर तुझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस असेल आणि आठवणीत राहणारी विकेट आहे कारण बाद केलंय ते योगेश पेणकरला. पहिला धक्का केसरकर सुपरस्टारला. पुण्यापूर्वी 7 बॉल मध्ये 21 धावांची तडाखेबंद खेळी मात्र त्यानं प्रस्तुत केले. 22 या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय. साहिल खानावकरला मात्र ही सफलता मिळाली. सगळ्यात मोठा अडथळा
खरं तर दूर सारलाय तो साहिल खानावकरनं. ज्या वेळेस जो दिवस तुम्ही योगेश पेडकरला बाद करणारे गोलंदाज असाल तो दिवस तुमच्या आयुष्यातला एक सर्वोत्तम दिवस असू शकतो. परंतु जो दिवस जर तुमचा खराब असेल तर त्या गोलंदाजाचं करिअर सुद्धा उद्ध्वस्त झालं म्हणून समजा जर योगेश पेडकर खेळपट्टीवर असेल. आणि नक्कीच आपण बघूया साहिल खानावकर पहिला एक चौकार जरूर खाल्ला होता परंतु इकडे फार महत्वाची विकेट मात्र त्याने नोंदवली आणि इथून अनमोल किंग्स कळंबोली संघाला मात्र कमबॅक करावं लागेल. मोठा अडथळा दूर सारला. अजून या मॅच मध्ये मात्र चांगलं प्रेशर आता मात्र निर्माण करता येऊ शकतं आणि तेच करावं लागेल. नारायण उमाश्री येतोय इकडे बॅटिंगसाठी. यावेळेस ट्राय केलाय कव्हर क्षेत्रामध्ये अगदी कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात करण्यात आलाय. सिंगल मिळेल. एकेरी धाव. एकेरी धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना 23 धावा फलकावर. 26 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. त्यामुळे सिंगल्स डबल्स न सुद्धा हा सामना पुढे नेता येण्यासारखा आहे. मोठे फटके खरं तर जे खेळायचे होते ते योगेश पेडकर खेळून गेलाय. एक चांगली स्टार्ट मात्र त्यानं दिले. साहिल खानावकर. प्रभू कडू एका बाजूला. प्रभू कडू जो सलामीला आलाय खातं उघडलेलं नाहीये. थोडस दडपण त्याच्यावर सुद्धा असणार आहे. इकडे पहा एज लागले. समोर पडला अगदी यष्टीरक्षकाच्या थोडस डाव्या बाजूला. बाल बचावलाय. कशी बशी का होईना इकडे पहिली धाव घेत असताना प्रभू कडू स्ट्राइक रोटेट करत असताना 1 रन मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 24 वर 24 रन्स. फ्लड लाईट्स मध्ये ही लढत होत असताना पहिला सामना सहजतेने धावांचा चेस पाहायला मिळाला होता. सुशांत मोकल नावाचं वादळ मात्र घोंगावलं होतं खारकर मध्ये. यावेळेस बॅट ऑन साइडला प्रहार पाहायला मिळतो. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार. हवाई सफर करण्यासाठी षटकार. आमच्या कैलास मात्रे दादाच्या या नावात दमायर. आमच्या कैलास मात्रे दादाच्या या नावात दमायर. आमच्या कैलास मात्रे दादाच्या या नावात दमायर. चांगला फटका पाहायला मिळाला. नक्कीच आपण स्क्रीनवरती पाहू शकता ज्यांचा मगाशी मी उल्लेख केला होता की खास करून त्यांची उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. सन्माननीय पुण्यावरून सुनील शेठ पाटील आणि सागर शेठ पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. कैलास शेठ म्हात्रे यांची काही वार्तालाप चर्चा होताना आपण स्क्रीनवरती त्यांना पाहतोय. चांगला मॅच आहे. अनमोल किंग्स कळंबोली संघ इथे खेळतोय. थोडासा नक्कीच दडपणाखाली नक्कीच पाहायला मिळाला परंतु प्रयत्न चालू आहेत. परंतु या संघाचे पुरस्कर्ते आमचे मित्र दिनेश शेठ कडव हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. तर इथे आले असतील तर दिनेश शेठ आपण यावं व्यासपीठावरती. याचबरोबर आमचे तुळशीराम मामा म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यस दीपक. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टीअर केलाय. पॉइंट आणि क्षेत्ररक्षक पुढे येतोय वेगानं. तोपर्यंत मात्र सिंगल. हळूहळू का होईना इकडे मात्र चांगली भागीदारी केली. सिंगल स्ट्राइक रोटेट करत राहिले तरी सुद्धा के सरकार सुपरस्टार माणगाव हा संघ विजयापर्यंत पोहोचू शकतो. त्याच वेळेला आशिष मेहरुलला काही झालं तरी या ओव्हर मध्ये आपला कॅप्टन नॉक मी म्हणेन ती गोलंदाजी करावी लागेल. सर्वोत्तम खेळ आशिष मेहरुलला आता मात्र करावा लागणार आहे. कारण पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र फोडलं होतं योगेश पेडकरनं. एक षटकार 2 चौकारांचा मार खावा लागला होता मेहरुलला आणि अशा सिच्युएशनला इकडे कमबॅक करण्याची संधी दिली साहिल खानावकरनं. इथे तो पहा पाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. आशिष मेहरुलचा विचार केला तर व्हेरिएशन बॉलर आहे. 6 वेगवेगळ्या पद्धतीने मात्र तो चेंडू टाकू शकतो. तेवढी कॅपॅसिटी त्याच्याकडे आहे. क्षमता आहे. इकडे पहा प्रत्येक चेंडू तुम्हाला काहीतरी वेगळेपण दिसणारच आहे. आणि जेव्हा आशिष मेहरुलची गोलंदाजी सुरू होते ना तेव्हा फलंदाजांना सुद्धा टेन्शन येतं. कारण लेग कटर ऑफ कटर ही अस्त्र आहेत या गोलंदाजाची. मग मगाशी आपण नुकताच पाहिला तर बाउन्सर एखादा मधूनच सोडलेला यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू सारं काही भात्यामध्ये आहे या गोलंदाजाच्या.
हळुवारपणे इकडे मात्र स्वतः बचावात्मक आपण म्हणतो ना तसाच पवित्रा घेत इकडे ढकलले बॉल उमासरेनं एक रन घेतोय त्या ठिकाणी एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदलाव 32 ऑन अ बोर्ड नाव 32 धावा धाव फलकावर 32 प्रभू कडू डावकऱ्या त्याचा फलंदाज लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावर सुरुवातीपासूनच आपण पाहिलं राऊंड स्टंप्सला इकडे टॉप पेच लागले बॉल हवेमध्ये आहे संधी मिळवला चेल टिपलाय कडू बाद होईल दुसरा धक्का केस सरकार सुपरस्टार माणगाव संघ 32 या धावसंख्येवर सलामीवीर गमावतोय प्रभू कडू बाद दुसरा धक्का लागलाय फ्लड लाईट हळूहळू गारवा तुम्हाला हवेमध्ये जरूर जाणवतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहे खूप चांगलं प्रक्षेपण सुरू आहे आणि नुकताच त्यांनी 2,85,000 सबस्क्रायबरचा टप्पा मात्र ओलांडला आणि या स्पर्धेच्या पूर्वी ही स्पर्धा संपण्याच्या अगोदर खरं तर 3 लाख कमीत कमी टार्गेट घेऊन ते सुद्धा चालले त्यामुळे जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात सगळ्यांना विनंती आपण नक्की सबस्क्राईब करा इकडे मात्र काय घडलंय इकडे जो जल्लोष पाहायला मिळतोय कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय अनमोल किंग्स कळंबोली एकमेकांचं अभिनंदन करतो यावरून असंच दिसतंय फलंदाज ट्रबल मध्ये आहे तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आलंय आणि पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय हेच बऱ्याच वेळेला घडतं सुरुवात चांगली झाली होती परंतु मॅचच्या सुरुवातीपेक्षा तुम्ही शेवट काय करताय यावर मॅचचं भवितव्य मात्र अवलंबून असतं ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय सुंदर कार पाहतोय आपण रायगड प्रीमियर लीग खरं तर कोणतीच कसर सोडलेली नाहीये आयोजकांनी अगदी इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न मात्र या स्पर्धेला करण्यात आलाय आई ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य संस्थापक सन्माननीय कैलासदादा मात्रे साहेब गुरुदादा मात्रे संपूर्ण त्यांची टीम कमाल आयोजन खारघर नगरीमध्ये सेंटर पार्कचं भव्य मैदान आणि त्याच्यावर अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं तर प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद या स्पर्धेवर हे सगळे प्रेक्षक वर्ग प्रेम करणारे दिसले ना की अजूनच स्पर्धेला शोभा येते पाहूया डिसिजन पेंडिंग आहे एक्झॅक्टली काय घडलंय परंतु नक्कीच इकडे आशिष मेहरुलचे षटक मात्र थोडस कमबॅक करणारे ठरले कुठेतरी पहिल्या षटकामध्ये जे महागड षटक टाकलं होतं ते कव्हर करण्याचा प्रयत्न मात्र केलाय योगेश बनकरची विकेट मात्र फार महत्वाची होती साहिल खानावकरला मात्र आज ती विकेट गोल्डन विकेट मित्र म्हणेन मिळवली आणि त्यानंतर मात्र हा प्रवास सुरू झाला अनमोल किंग्स कळंबोली संघाचा आणि थोडीशी गाडी पुन्हा एकदा पूर्व पदावर येत असताना पाहूया डिसिजन पेंडिंग आहे थोडासा वेळ लागतोय त्यामुळे ऑब्व्हियसली कदाचित हा डिसिजन क्लोज असेल त्याचमुळे ग्राउंड अंपायर्सनं मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचं ठरवलंय 50 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 50 करायचे आहेत आतापर्यंत 32 धावा आपल्याला पाहायला मिळतात परंतु पाहूया अजून या एक्झॅक्टली चेंडूवर काय घडणार आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सुंदर असं प्रक्षेपण सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी साऊंड क्वालिटी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि OUT फलंदाज बाद डिसिजन झालाय आणि इकडे मात्र परतावं लागेल तिसरा धक्का बसेल तो केस सरकार सुपरस्टार माणगाव या संघाला आणि थोडस टेन्शन तर जरूर आहे आता मात्र केस सरकार सुपरस्टार माणगाव संघाच्या कोर्टामध्ये दीपक कारण पुण्यावरून जे मान्यवर आपले उपस्थित झालेले आहेत नक्कीच काही कामाव्यतिरिक्त त्यांना नक्कीच निघायचं आहे तर सुनील शेठ पाटील साहेबांना विनंती करेन की साहेब यावं आपण आपला सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे कारण वेळात वेळ काढून तुम्ही उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचं
या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आदरणीय कैलास शेठ म्हात्रे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या शुभास्ते सुनील शेठ पाटील यांचा सत्कार होतोय. आमचे वासुदेव मामा देखील आहेत. त्याचबरोबर सागर शेठ पाटील आपण देखील यावं, आपला देखील सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. सुनील शेठ पाटील खरोखरच तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचा आभार आम्ही व्यक्त करतोय. सागर शेठ पाटील यांचा सन्मान आपण करतोय. कारण आई ग्रुप म्हटलं आणि तर खूप मोठा पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रभर चाललेली चर्चा, महाराष्ट्रभर या ग्रुपचा गौगोवा आणि बरेच सदस्य प्रत्येक विभागामध्ये आई ग्रुपचे आपल्याला पाहायला मिळतात. तर सुनील शेठ आणि सागर शेठ तुमचं पुन्हा एकदा आई ग्रुपच्या वतीने कैलास शेठ म्हात्रे यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. बोलूया दीपककडे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. योगेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 3 ओव्हर्स मध्ये 33 धाबा आपण पाहिल्या. 3 धाबांचं षटक आशिष मेरूला टाकलं. 17 धाबांची अजूनही गरज आहे. चेंडू तेवढेच बाकी आहेत. मुन्ना अडबा पॅटर्न ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळेल. योगेश म्हटला की अगदी भेदक गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. घोट गावचा खेळाडू आहे आणि बऱ्याच वेळेला निर्धाव षटक टाकण्यासाठी मात्र या गोलंदाजाचं नाव नेहमी चर्चेत असतं आणि त्याचमुळे जर इकडे सुद्धा तशाच स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळाली हे फार निर्णायक षटक असेल मित्र म्हणेन आशिष मेरूल साठी सुद्धा. मुन्नानं जर या ठिकाणी चांगली कामगिरी केली पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये मात्र जो दबाव आहे माणगाव टीम वरचा अजून सुद्धा मजबूत करता येण्यासारखा आहे. सुरुवात चांगली झाली नो डाऊट. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 30 धाबा होत्या परंतु त्यानंतर थोडासा का होईना दबाव तर इकडे बनवलाय अनमोल किंग्सनं. मुन्नाचा हा बॉल ड्राईव्ह केलाय. सुंदर असा ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला त्या ठिकाणी अडवला जातोय. दुसरी रन परंतु पाहूया काय घडलंय. इट्स अ डायरेक्ट हिट आणि थर्ड अंपायर रेफर करण्यात आले. पुन्हा एकदा रनआउटच्या डिसिजन साठी तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेण्यात आले. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन ऑन दिस ग्राउंड पाहूया. डायरेक्ट हिट बाउंड्री लाईन वरून डायरेक्ट यष्टांवर केलेला थ्रो पुन्हा चेक केलं जाते. सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आपण पाहतोय नारायण उमासरे, यज्ञेश ठाकूर उरणचा खेळाडू आहे. And direct hit is always dangerous. फलंदाज बाद आहे आणि इकडे मात्र आणखीन एक धक्का लागलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये नाहक गडी गमावलाय तो केस सरकार. सुपरस्टार माणगाव संघ दबावाखाली. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. आई ग्रुप आहे सरकारी त्याला ओळखते दुनिया. पस्तीस वर 4 सुरुवात काय केली होती या संघाने आणि आता मात्र थोडासा ट्रबल मध्ये आहे. एक मोठा खेळाडू बाद झाल्यानंतर मात्र संपूर्णपणे या मॅच मध्ये पलटवार पाहायला मिळालाय आणि इकडे संधी जी मिळाली योगेश पेडकर बाद झाल्यानंतर ही संधी आतापर्यंत सोडलेली नाहीये. मॅच मध्ये अजूनही आहे अनमोल किंग्स कडमोली संघ. प्रेशर पाहायला मिळते. योगेश पाटीलची गोलंदाजी खेळणं तितकंही सोपं नाहीये परंतु इकडे मात्र थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल फलंदाजांना. नारायण उमासरे बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते मोहसिन. मुन्ना पुन्हा एकदा यावेळेस मात्र सरळ फिल्डर त्या ठिकाणी आहे. आणखीन एक विकेट प्राप्त करतोय. गोटच्या योगेश पाटीलला सामना फिरवतो. इकडे मात्र निम्मा संघ गारत लागलाय 5वा हादरा.
भेदकता पाहायला मिळाले गोलंदाजी मधली. काय सुंदर असं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक योगेश पाटील कडून दाखवलं गेलंय आणि एका पाठोपाठ एक फलंदाजांचं बाद होणं हे टेन्शन वाली गोष्ट आहे. खेळपट्टीवर स्थिरावण्यास एकही खेळाडू सध्याच्या घडीला तयार नाहीये माणगाव संघाचा आणि इथंच चुकतंय. नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये आकाश तवसालकर येतोय. आणखीन एक चांगला फलंदाज आहे आणि कुठेतरी त्याला सुद्धा संयमानं क्रिकेट खेळावं लागेल कारण अजूनही पाहायला गेलं तर सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. 50-50 चान्सेस फॉर द बोथ द टीम आणि त्याचमुळे परंतु इकडे ज्या पद्धतीनं कॉन्फिडन्स वाढला अनमोल किंग्स कळंबोली संघाचा सुंदर असं क्षेत्ररक्षण कारण जे रनआउट्स आपण पाहिले झेल टिपले गेले आणि त्याचमुळे जेव्हा क्षेत्ररक्षण उंचावताना तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो आणि त्याचमुळे पूर्णपणे संघ आता मात्र एकजूट होऊन मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स करत असताना पाहतोय आपण. योगेश पाटील गोलंदाजी बारपर. यावेळेस लॉफ्ट केले बॉलला. बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला संधी योगेश पाटीलला. आणखीन एक सफलता. मॅच फिरले आणि आता मात्र ट्रबल मध्ये के सरकार पाहायला गेलं तर आणि अनमोल किंग्स कळंबोली संघ थोडासा हाबी होत असताना 35 वर 6वा गडी गारत. पस्तीस वर 6. काय सुरुवात होती. आशिष मेरुलच्या पहिल्या षटकामध्ये 16, साहिल खानावकरच्या 14. 2 ओव्हर मध्ये 30 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं या राहिलेल्या 20 धावा पटकन 1-1.5 षटकामध्ये कव्हर होतील की काय परंतु इकडे मात्र वेगळंच सुरू आहे. आणि जेव्हा फ्लड लाईट्स मध्ये सामना जातो ना तेव्हा अशीच कसोटी खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघांची गेले 3-4 दिवस आपण पाहतोय. काय बॉलिंग केलंय योगेश पाटील ऑन हॅट्रिक नाव. इकडे मागच्या 2 चेंडूंमध्ये 2 सफलता मात्र त्यानं अर्जित केलेत आणि त्याचमुळे इकडे पाहूया सूरज मस्कर मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हातानं यावेळेस पाहायला गेलं तर बॅट सुद्धा थोडीशी खाली ठेवली होती. अगदी हळुवारपणे बचावात्मक थोडस पाहायला मिळाला तो सूरज मस्कर. 1 रन मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 36 ला 6. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. चौदा धावांची गरज आहे. 12 बॉल 14 रन्स असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. थोडस टेन्शन योगेश पेणकरच्या चेहऱ्यावर सुद्धा असणार आहे. थोडीशी स्मशान शांतता के सरकार सुपरस्टार माणगाव संघाच्या गोटामध्ये थोडीशी अस्वस्थता पसरले. पाहूया काय घडतंय. मॅचचा निकाल मात्र कुठे जातोय. शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागणार आहेत परंतु अनमोल किंग्स कळंबोली संघाने केलेला बाउन्स बॅक. कृष्णा मिश्रा खर तर जेव्हा ऑप्शनच्या टेबलवर होते एकापेक्षा एक दिग्गज गोलंदाज खर तर या संघामध्ये पाहायला मिळतात. आशिष मेरुल, साहिल खानावकर, योगेश पाटील, मुन्ना आणि आता मात्र विघ्नेश पाटील. आणखीन एक हो यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या तयारीमध्ये चेंडू थोडासा खाली सुद्धा राहिला आणि काय सुरुवात केली ती विघ्नेश पाटीलला. कमाल पहिला चेंडू इकडे मात्र पाहायला गेलं तर सरप्राईज करणारा ठरलाय तो फलंदाजाला.
काय ऍक्शन आहे, कमाल ऍक्शन पाहायला मिळतंय, प्रॉपर बॉलर्स ऍक्शन पाहायला मिळतोय. लाटा मौत विकेट गोलंदाजी जेव्हा जेव्हा करतात डावखुऱ्या त्याचे गोलंदाज तेव्हा तेव्हा एक अँगल क्रिएट केला जातो आणि त्याच अँगलला आता मात्र भेदणं थोडंसं कठीण राहणार की उजव्या त्याच्या फलंदाजांना लढावं लागेल. इकडे मात्र के सरकार सुपरस्टार माणगाव टीमला विघ्नेश पाटील पुन्हा एकदा लाटा मौत विकेटना वाडबा पॅटर्न ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, संधी जरूर आहे, बॉल हवेमध्ये, सफलता विघ्नेश पाटीलला. 7वा धक्का, के सरकार सुपरस्टार माणगाव संघ कोसळतोय. आणखीन एक फलंदाज बाद. श्री मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट टाकण्यासाठी सलमान सिद्दीकी दाखल झालाय, परंतु विघ्नेश पाटील लोकल बॉय आहे, खेळाडू आहे मुरबीचा, खारघरचा आणि पाहायला गेलं तर चांगलं लेदर क्रिकेट खेळतोय. त्याचमुळे ऑप्शनला सुद्धा चांगली पसंती मात्र या खेळाडूला दिली होती अनेक संघांनी. आणि खरं तर आज मात्र खारघर स्वतःच्या पाहायला गेलं तर विभागामध्ये खेळतोय आणि त्याचमुळे मोठ्या संख्येनं मात्र विघ्नेश पाटीलचा खेळ पाहण्यासाठी सुद्धा बरेचसे क्रीडा रसिक सध्याच्या घडीला मैदानावर असणार आहेत. 10 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. पहिले 2 चेंडू विघ्नेश पाटीलने मात्र निर्धाव फेकलेत आणि त्याचमुळे विघ्नेश पाटील कडून आता मात्र अपेक्षा वाढल्यात. सलमान सिद्दीकी इम्पॅक्ट प्लेयर यावेळेस मात्र पहिला चेंडू मिस करतोय, निर्धाव चेंडू निघून गेलाय, डॉट बॉल. अनमोल किंग्स कळंबोली संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग घेतली. उजेड होता, उजेडामध्ये धाबा काढायच्या, परंतु तो सुद्धा संघ खरं तर धाबा काढताना अडकला होता. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये जोडलेल्या महेश मात्रेनं ज्या धाबा आहेत त्या धाबा थोड्याशा निर्णायक ठरतात सध्याच्या घडीला मॅच मध्ये. इकडे एज लागला, टेकन अनदर विकेट डाऊन, विकेट नंबर 8. 36 वर 8वा धक्का. इम्पॅक्ट टाकू शकलेला नाही या मॅच मध्ये. सलमान सिद्दीकी बाद होतोय. पहिले 4ही चेंडू विघ्नेश पाटीलचे येतात निर्धाव. अगदी पत्त्यासारखा डाव कोसळलाय, गडबडलाय. योगेश पेणकर म्हणत असेल एक्झॅक्टली काय घडलंय, चुकलंय कुठे. साहिल खानावकरनं जेव्हा विकेट काढली होती तेव्हाच म्हणालो होतो दिवस साहिल खानावकरसाठी सर्वोत्तम आहे. ही विकेट एवढी निर्णायक होती या मॅच मधली आणि जी संधी मिळाली या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची, या सामन्यामध्ये घुसण्याची जी संधी मिळाली अनमोल किंग्स कळंबोली संघाला, नक्कीच सगळ्यांचं कौतुक करायला हवं. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणातला दर्जा मात्र सांभाळला या संघानं आणि गोलंदाजांचं नक्कीच कौतुक केलं जाईल. आशिष मेरुल, मुन्ना, योगेश पाटील, विघ्नेश पाटील काय बॉलिंग करतोय आणि इकडे भेदकता पाहायला मिळाले. हे आग ओकणारे चेंडू पाहिले, इकडे घाम फुटतो या थंडीमध्ये फलंदाजांना सुद्धा आणि अशा स्वरूपाची गोलंदाजी मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळते ते अनमोल किंग्स कळंबोली टीम कडून. विघ्नेश पाटील तयार, 5वाही निर्धाव निघतोय. मेडन ओव्हर टाकण्याच्या तयारीमध्ये विघ्नेश पाटील लोकल बॉय, मुरबी गावचा खेळाडू आज रायगड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये छाप सोडतोय आणि संपूर्णपणे मॅच मध्ये मात्र आता पकड मजबूत करत असताना पाहायला मिळेल तुम्हाला अनमोल किंग्स कळंबोली संघ. 50 धावांचं मापकाचं आव्हान. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 30 धावा आल्या, 4 ओव्हर मध्ये 20 धावांची गरज असताना सामना आता मात्र 7 बॉल 14 असं समीकरण मॅच मध्ये. यावेळेचा हा चेंडू लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये आणि इट्स अ मेडन ओव्हर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आज मात्र विघ्नेश पाटील साठी. रायगड प्रीमियर लीग या सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये अशा सिच्युएशनला मेडन ओव्हर टाकलाय आणि या मेडन ओव्हर्स मध्ये 3 विकेट्स घेतल्यात, 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय आणि या मॅच मध्ये आता मात्र अनमोल किंग्स कळंबोली संघ पाहायला गेला तर मजबूत स्थितीमध्ये, कारण आता गरज आहे शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावांची. लाजवाब.
मात्रे ओवे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक या विघ्नेशसाठी आलाय मेडन ओव्हर साठी आणि जागृती स्पोर्ट्स यांच्याकडून देखील लकी ड्रॉ कुपन बाईक यामध्ये विघ्नेशचं नाव येईल. ओव्हर विकेट हॅट्रिक विथ मैडन. काय गोलंदाजी या सिच्युएशनला कमाल केले आज विघ्नेश पाटील मात्र मन जिंकलेत. कमाल दर्जेदार क्रिकेट मात्र खेळलाय आज तो. च्या स्वरूपाची गोलंदाजी केले. लयतर क्रिकेटवर जास्त कॉन्सन्ट्रेट जरूर करतोय परंतु आज संधी मिळाले. रायगड प्रीमियर लीग मध्ये अनमोल किंग्स कळंबोली संघाकडून खेळत असताना सामना फिरवलाय. योगेश पेंडकरनं आजपर्यंत आपल्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये अनेक चढ उतार पाहिले असतील. अनेक यश अपयश जय पराजय पाहिले असतील. क्रिकेटमध्ये मोठे उलटफेर होताना पाहिले असतील. त्याला अनुभव जरूर आहे अशा मोठ्या सामन्यांचा. हे पराभवाच्या छायेत असताना सुद्धा सामने कसे ओढायचे हे त्यांनी अगदी जवळून बघितलेत आणि या सिच्युएशनला योगेश पेंडकरचा सल्ला मोलाचा ठरणार का. 36-9 एका विकेटची आवश्यकता अनमोल किंग्सला. आडबा पॅटना स्क्वारलिंग अंबरच्या बाजूने बॉल निघालाय. डीप मध्ये थांबवलंय. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. लास्ट विकेट ऑन क्रीज नाव. 9 गडी बाद 36 धावा 5 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. मोहसिन नडाफ आणि जीत रोझारियो अशी इकडे मात्र जोडी पाहायला मिळते. ही शेवटची जोडी आहे. के सरकार सुपरस्टार माणगाव संघ. असं वाटत होतं की लवकरच हा सामना फिनिश करेल परंतु क्रिकेट आहे. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. इकडे अनिश्चितता ठासून भरलेली असते या खेळामध्ये आणि म्हणूनच आम्हाला सर्वांना वेळ लावणारा खेळ आहे क्रिकेट. राजाचा रंग आणि रंगाचा राजा केल्याशिवाय होत नाही या खेळामध्ये. मुन्नाचा हा बॉल यावेळेस मात्र निघून गेलाय विकेट किपरच्या दिशेनं. आणखीन एक डॉट बॉल. पहा मुन्ना राऊंड द विकेट्स अँगल क्रिएट करतोय. सोपं नाहीये मुन्नाची गोलंदाजी आम्ही अगदी जवळून पाहिले. मेडन ओव्हर्स टाकण्यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज. फुलर लेन गोलंदाजी आणि वेगळी ऍक्शन्स आहे. आर्म ऍक्शन त्याची वेगळी आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला फलंदाज मात्र बुचकळ्यात पडतात त्याची गोलंदाजीला फेस करणं. 4 बॉल 14 धावांची आवश्यकता. इकडे मात्र पाहूया आणखीन एक बॉल विकेट किपरच्या दिशेने परंतु पंच आमच्याकडे वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन यावेळेस मात्र जोडली जाते परंतु त्याच वेळेला पंच मात्र तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आले आणि इकडे बॉलिंग टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आला. इकडे चॅलेंज करण्यात आले अंपायरच्या डिसिजनला. त्यामुळे चेक केलं जाईल इट्स अ व्हाईट बॉल ऑर नॉट. परंतु अनसर्टनिटी जी असते खेळामधली ती मात्र पाहायला मिळाले. विघ्नेश पाटील याच्यासाठी आणखीन 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झाले. खरं तर अगदी जवळून त्याचा खेळ त्याचे पिताश्री इकडे आहेत अनिलदादा पाटील आणि खरंच आज त्यांच्या समोर केलेला खेळ नक्कीच त्यांची सुद्धा छाती गर्वानं फुलली असेल. आज 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्याला सुद्धा या ठिकाणी देऊ केलंय. नाही सगळ्यांच आज तुमची छाती नाही संपूर्ण रायगड वासी सुद्धा खुश झाले असेल ही बॉलिंग या सिच्युएशनला. ही बॉलिंग पाहून अंडर प्रेशर मॅच आहे. 12 बॉल 14ची मॅच आणि अशा वेळेला मात्र निर्धाव षटक घेणं आणि त्याच्यामध्ये 3 फलंदाज बाद करणं ही फार मोठी मित्रवर्णीन अचीवमेंट आहे त्याच्यासाठी. टेनिस क्रिकेट मधली एक उपलब्धी आहे. पाहूया इकडे व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. शेवटची विकेट मैदानामध्ये 24 बॉल मध्ये 20 धावांची गरज होती आणि आता मात्र इट्स लीगल डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी आहे. त्यामुळं व्हाईट बॉल इकडे नसणार आहे आणि त्याचमुळे इकडे जे ऑब्जेक्ट घेण्यात आलं होतं रिव्ह्यू सक्सेसफुल आपण म्हणूया गोलंदाजाकडून घेण्यात आला होता कारण मुन्ना तेवढा कॉन्फिडंट होता आणि त्याचमुळे आता मात्र अजून मी तर म्हणेन थोडंसं टेन्शन वाढलंय. 3 निर्धाव चेंडू आलेत. मागचे जर आपण पाहिले तर 9 बॉलवर एकही धाव आलेली नाहीये योगेश पेंडकर. 9 बॉल मागचे निर्धाव चेंडू निघालेत. कोणतीही धाव नाहीये आणि के सरकार सुपरस्टार माडगाव संघ जो विजयाच्या जवळ होता आणि तो विजय आता मात्र थोडासा दूर जात असताना त्यांच्यापासून. परंतु क्रिकेट आहे. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे.
हा ही चेंडू यावेळेस मात्र निर्धाव निघतोय. सुटकेचा निश्वास टाकलाय अनमोल किंगच्या या सगळ्या कळमोलीच्या किंग्सनं हा सामना मात्र आपल्या बाजूला झुकवलाय. कारण आता 2 चेंडू आहेत आणि या 2 बॉल मध्ये 14 धावांची गरज अशक्य प्रयास आव्हान होऊन बसलंय. जर 2 लीगल डिलिव्हरीज मुन्नानं या सिच्युएशनला हाताळल्या तर मात्र पाहायला गेलं तर के सरकार सुपरस्टार माणगाव संघ खरं तर विश्वास बसत नसेल त्यांच्या समर्थकांचा असंही क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. परंतु ही मोठी अचिव्हमेंट ठरू शकेल जर इकडे मुन्नानं मॅच फिरवली. कमाल बॉलिंग. अगोदरच्या षटकामध्ये मुन्नानं फक्त 3 धाबा दिल्या होत्या, विकेट सुद्धा मिळवल्या होत्या आणि आता मात्र निर्णायक षटक टाकत असताना गोडगावच्या मुन्नाची कमाल. 36 वर 9 अशी धावसंख्या पाहायला मिळते माणगावची. यावेळेस मात्र ड्राईव्ह चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. पहा झेल टिपण्याचा प्रयत्न पुरेपूर झाला, कोणतंही नुकसान नाहीये कारण खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सामना शेवटच्या बॉलवर जरूर आलाय परंतु अशक्य प्रयास आभार आता मात्र होऊन बसलंय. त्यामुळे तुम्ही सुरुवात काय करताय, सुरुवात कशी करताय त्याही पेक्षा एखाद्या गोष्टीचा शेवट काय होतोय यावरच टाळ्या वाजल्या जातात. आणि इकडे जरूर सुरुवातीच्या फटक्यासाठी योगेश पेडकर साठी टाळ्या पडल्या परंतु योगेश पेडकरला एकाही फलंदाजाची साथ मिळाली नाहीये. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले आणि पत्त्यासारखा डाव गडबडला आणि त्याचमुळे आता मात्र हा संघ पराभवाच्या गडद छायेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. योगेश पाटील तयार आणि इकडे मात्र आज इतिहास रचलाय. अनमोल किंग्स कळमोली संघ 50 धावांचा पाहायला गेला तर इकडे डिफेंड केलाय आणि माणगाव संघाला पराभूत केलंय. योगेश पेडकरच्या तडाखेबंद खेळीनंतर सुद्धा हा संघ आसपासही जाऊ शकलेला नाहीये. मोठ्या फरकानं हा सामना मात्र के सरकार सुपरस्टार माणगाव संघ गमावतोय. वॉल प्लेड अनमोल किंग्स कळमोली, वॉल प्लेड बॉईज. अभिनंदन कळमोली. हॅलो चला प्रसन्न हरिओम डोलवी पेन संघाचे संघनायक प्रसन्न आणि अनमोल किंग्स